हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या अत्यंत पवित्र नावाला धन्यवाद असो. हालेलुया. प्रभू चांगला आहे आणि प्रभू नेहमी चांगली काम करतो. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. फ्रेंडनो, आम्ही थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. हालेलुया. फ्रेंडनो, आमचा शत्रू सैतान याला माहित आहे आमचं पाचरण काय, आमचं कॉलिंग काय, आमचं सामर्थ्य काय, आमच्याकडे काय आहे. हालेलुया. आमच्याकडे जे देवानी त्याच्या लेकरांना काय दिलं आहे, देवानी त्याच्या लेकरांना काय दिलं आहे, हे सैतानाला माहिती आहे. हालेलुया. आणि म्हणून सैतान काय करतो माहिती का? सैतानाला माहिती आहे की येशू म्हणाला की माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टी करेल. सैतानाला काय माहिती आहे? माझ्यावर विश्वास ठेवणारा, कारण यांच्यासाठी सोपं आहे, यांच्यासाठी फक्त मोहरीच्या दाण्या एवढ्या विश्वासाच्या द्वारे इस्रायलाचा पवित्र प्रभू महान काम करणार आहे. हालेलुया. त्याला माहिती आहे की प्रत्येक विश्वासणारा हा स्वतः एक मोठा चमत्कार आहे. त्याला माहिती आहे की हे भूत काढतील, त्याला माहिती आहे की हे नव्या नव्या भाषा बोलतील, त्याला माहिती आहे की हे दुखण्यावर हात ठेवतील, त्याला माहिती आहे की हे विष प्याले तरी बाधणार नाही. पावलाच्या सावलीने लोक बरे झाले, पेत्राच्या रुमालाने लोक बरे झाले, यहोशवाने सूर्य आणि चंद्राला थांबवलं. हे कुणाला माहिती आहे? अहो, सैतानाला माहिती. कुणाला माहिती आहे? सैतानाला माहिती आहे. आणि म्हणून सैतानाला माहिती की यांना थांबवणं माझ्याच्याने होणार नाही. हालेलुया. यांना कुणाला थांबवता येणार नाही. हे असे देवाचे लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. हे गौरवातून गौरवात वाढत जाणारे लोक आहेत. हे विश्वासातून विश्वासात वाढत जाणारे लोक आहेत. या सर्व गोष्टी सैतानाला माहित आहेत. हालेलुया. आणि म्हणून सैतान एक गोष्ट करतो. हालेलुया. सैतान काय करतो? फ्रेंडनो, इंजिनियरनी विमान जे बनवलं ते कशासाठी बनवलं? हवेमध्ये उडण्यासाठी. हालेलुया. इंजिनियरनी जहाज कशासाठी बनवलं? पाण्यात किती पण खोल पाणी असू, किती पण काही हो, त्यांनी ते जहाज डिझाईन त्याच्यासाठी केलेलं आहे. तसं देवानी विश्वासणाऱ्याला कशासाठी डिझाईन केलेलं हे सैतानाला फक्त माहिती आहे. हालेलुया. हे कुणाला माहिती आहे? आणि मग त्याला काय अडवता येत नाही. त्याला काय करता येत नाही? अडवता येत नाही. पण सैतान एक गोष्ट करतो आणि त्याच्याद्वारे देवाच्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. सैतान काय करतो माहिती का? सैतान, प्रियांनो, सैतान व्यत्यय आणतो. सैतान काय करतो? व्यत्यय आणतो. त्याला इंग्लिश मध्ये खूप सुंदर शब्द, त्याला डिस्ट्रॅक्ट करणे असं म्हणतात. डिस्ट्रॅक्ट करणे म्हणजे व्यत्यय आणणे. त्याला डिस्ट्रॅक्ट करणे म्हणजे त्याच्या उद्देशापासून, त्याच्या व्हिजन पासून त्याला दुसरीकडे त्याचं लक्ष खेचून घेणे. हालेलुया. काय करणे? व्हिजन पासून. योना कुठे निघाला होता? योना निघाला होता निनवेला. त्याला माहिती आहे निनवेला जर हा गेला तर प्रभूचं मोठं काम करेल. हा निनवेला गेला तर 1,20,000 लोकांचं तारण होईल आणि तो काय करेल? देवाची सुवार्ता सांगेल आणि ते सगळे लोक प्रभूच्या राज्यामध्ये येतील. आणि म्हणून त्याने त्याला डिस्ट्रॅक्ट केलं. त्याच्या मनामध्ये एक विचार घातला. त्याला सांगितलं, बाबा रे भाऊ, तू निनवेला नको जाऊस, तू कुठे जा?
तार्ससला देवाचं योजना काय होती, देवाचा हेतू काय होता, देवाचं काम काय होत, तो त्याला डायरेक्ट थांबू शकत नव्हता त्याला. पण त्यांनी त्याला दुसरी दिशा दिली. काय केलं त्यांनी त्याला? त्याला फसवलं. डिस्ट्रॅक्ट म्हणजे आपल्याला आणखीन म्हणता येईल नेम चुकवणे, पण आपल्याला म्हणता येईल दिशाभूल करणे, आपल्याला म्हणता येईल फसवणे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. हालेलुया. मार्ग भ्रष्ट करणे, चकवा, नाही का, त्याला ह्या सगळ्या सैतानाचं काम आहे की देवाच्या लेकरांना थांबवणे. हालेलुया. त्यांना माहितीये याला कुणाला थांबवता येणार नाही. हालेलुया. सैतान हे जाणतो याला थांबवणं मुश्किल आहे, म्हणून तो त्याला काय करतो, तो त्याला त्याच्या दिशाभूल करतो. तो काय करतो? त्याची दिशाभूल करतो. प्रियांनो, सैतानाला हे माहिती आहे, आणि सैतानाला हेही माहिती आहे की तुम्हाला आणि मला कशासाठी डिझाईन केलेले. काय म्हणाल तुम्ही? कशासाठी डिझाईन केलेले? अहो, येशू बरोबर आत्मिक रेल्म मध्ये, आत्मिक पातळीमध्ये उंचावर चालण्यासाठी येशूने आम्हाला निर्माण केले. हे कुणाला माहिती आहे? सैतानाला माहिती आहे. आणि म्हणून सैतान काय करत आहे? सैतान डिस्ट्रॅक्ट करत आहे त्यांना. हालेलुया. आणि याच्याद्वारे तो देवाच्या सेवेला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण देव त्याच्या लेकरांना पुन्हा ट्रॅकवर आणतो. देव त्याच्या लेकरांना पुन्हा त्या स्थितीत आणतो. देव त्याच्या लेकरांना, तो सैतान फार काळ तसं करू शकत नाही. सैतान फार काळ तो तसं करू शकत नाही प्रियांनो. आणि म्हणून त्याला माहितीये हे लोक देवाचं राज्य बांधतील, हे लोकांना अंधारातून बाहेर काढतील, हे लोकांना स्वर्गाचा मार्ग दाखवतील, हे सांगतील स्वर्गाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला आहे, तुमच्या पापांची क्षमा येशू करणार आहे, येशू तुमच्यावर दया करणार आहे, येशू तुमच्यावर करुणा करणार आहे, येशू तुमच्यावर खूप प्रेम करत आहे. प्रेम. येशू म्हटला त्याच्या शिष्यांना स्वतः सांभाळा. येशू काय म्हटला? स्वतःला पहिलं स्वतःला सांभाळा, मग दुसऱ्याला सांभाळू शकाल तुम्ही. हालेलुया. पहिल्यांदा मला स्टेबल व्हायचं आहे, पहिल्यांदा मला स्थिर व्हायचं आहे, पहिल्यांदा मला मजबूत व्हायचं आहे. आणि जेव्हा मी मजबूत होईल तेव्हा बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दानिएल देवाचा सेवक होता. दानिएलाला सैतान भटकू शकला नाही. दानिएलाला सैतान शकला नाही. प्रियांनो, इतकी स्थैर्यता देवाला सांगूया, येशूला तो भटकू शकला नाही. येशूकडे आला, अनेक मोह घेऊन आला, त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याला तू धोंड्याची भाकरी हो असं म्हटला, इथून उडी मार असं म्हटला, तू मला नमन कर, मी तुला सर्व काही देतो. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगत आहे. मत्ती वर्तमान 11 अध्याय आणि 6 वचन आपण वाचूया. जो कोणी मत संबंधाने अडकत नाही तो धन्य आहे. हालेलुया. येशू काय म्हटला? येशूला काय हवं आहे? येशूला प्रियांनो, सैतान छोट्या छोट्या गोष्टीच्या द्वारे विश्वासणाऱ्याला थांबवत आहे. म्हणून येशू इथे काय म्हणत आहे? येशू म्हणत आहे, जर कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही, जो वेगाने पळत आहे माझ्या मार्गामध्ये, तो धन्य आहे. हालेलुया. जो अडखळत नाही तो धन्य आहे. जो सैतानाला भीत नाही तो धन्य आहे. जो आपल्या ट्रॅकवर चाललेला आहे तो धन्य आहे. ज्याला कोणी थांबू शकत नाही तो धन्य, ज्याला कोणी फसवू शकत नाही तो धन्य, जो माझं काम नित्य नेमाने करतो, कुणालाही न भीता, न घाबरता, न थांबता, तो धन्य आहे. तो कसा आहे? तो धन्य आहे. देवाला ते लोक पाहिजेत. देवाला कोणते लोक पाहिजे?
देवाच्या संबंधाने अडकत नाही. देवाच्या संबंधाने सैतान येणार, त्याला हे करण्याचा प्रयत्न करणार. पण प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतं की प्रियांनो, आपण एका वचनाकडे जाऊया. लोकवृत्त वर्तमान, सैतानाला हे वचन माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. लोकवृत्त वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 75 वचन मी वाचत आहे. लोकवृत्त वर्तमान याचा पहिला अध्याय. बघा देव काय म्हणत आहे. माझ्या समोर पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करेन. देव काय म्हटला, मी कसं करेल माझ्या लोकांना? पवित्रतेने, धार्मिकतेने आणि आयुष्यभर. माझे लोक सैतानाला घाबरणार नाही, भिणार नाही, भिणार नाही, असे निर्भयपणे सेवा करतील हे सैतानाला माहिती आहे. हालेलुया. आणि म्हणून तो काय करत आहे, तो आम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. सैतान काय करत आहे? प्रियांनो, त्याने योनाला भलत्या ठिकाणी नेलं, पण देवानी त्याला परत तिथेच आणलं. मग सैतानाने डिस्ट्रॅक्ट करण्याचा फायदा झाला का मंडळी? हालेलुया. झाला का फायदा? त्यांनी सैतानाच्या कानाखाली लावले, म्हणाले, बघ तू जरी काय केलं तरी मी माझ्या दासाला, माझ्या दासीला, माझ्या सेवकांना मी त्यांना परत आणू शकतो, पूर्वस्थितीवर आणू शकतो आणि माझी सेवा मी करून घेऊ शकतो. मग प्रियांनो, येशूने आणखीन एक वचन सांगितलं. आपण जाऊया मत्ती 18:7 कडे जाऊया. आपण पहिलं तो म्हणाला, आपण वाचलं मत्ती 18:6 मध्ये, जर कोणी माझ्या संबंधाने थांबत नाही. देवाला कोणते लोक पाहिजे? देवाच्या कामामध्ये सरळ खूप धावणारे, पळणारे, नॉन स्टॉप पळणारे लोक पाहिजे. हे अडचण आहे, ती अडचण आहे, असं झालं तसं झालं असं नकोय. येशूला कोण लोक पाहिजे? माझ्या संबंधाने जे कोणी अडखळत नाही ते आशीर्वादित आहे. हालेलुया. आम्ही नेहमी येशूला हो म्हणूया आणि सैतानाला नाही म्हणूया, नो म्हणूया त्याला. हालेलुया. हा. अडखळ्यामुळे जगाला धिक्कार असो. अडखळे तर होणार, आडखळण तर हा. येशूला अडखळण झालं का? झालं. मोशेला अडखळण झालं का? यहोशूला अडखळण झालं का? या जगात असं कोणीच नाही की त्यांना अडखळण झालं नाही. अडखळण तर होणारच. येशूने अगोदर सूचना दिली आम्हाला. म्हणजे आमच्या जीवनात आम्ही दुःखी होऊन, कष्टी होऊन रडत बसायचं नाही. पुन्हा नवीन जोमाने, नवीन ताकदीने, नवीन शक्तीने पुन्हा आपल्याला उठायचं आहे. हालेलुया. काय करायचं आहे आपल्याला? पुन्हा उठायचं आहे. देवाकडे जायचं आणि मागायचं, देवा आजच्या दिवसासाठी मला सामर्थ्य दे, आजच्या दिवसासाठी पवित्र आत्मा मला शक्ती दे, प्रगटीकरण दे, वचन दे, यासाठी की तुझा विजयाचा ध्वज देवंतापर्यंत मी घेऊन जाईल, शेवटापर्यंत मी घेऊन जाईल. अडखळण जरी झालं, धार्मिक 7 वेळा पडला तरी तो उठेल. देव तुम्हाला पुन्हा उठवेल. हालेलुया. देव तुम्हाला नवीन शक्ती देईल, सामर्थ्य देईल आणि धार्मिकतेच्या उजव्या हाताने सावरून धरेल तुम्हाला. हालेलुया. यशायाच्या ग्रंथात परमेश्वर म्हणाला, मी तुला शक्ती देतो, सामर्थ्य देतो आणि धार्मिकतेच्या उजव्या हाताने सावरून धरतो. पण तुम्ही परत उठायला पाहिजे, परत तुम्ही तयार व्हायला पाहिजे, परत तुम्ही नव्याला म्हणायला पाहिजे, नव्याने देवा आम्ही उभं राहण्यासाठी तयार आहे. जरी मी थांबलो, जरी मी अडखळलो, जरी मी मागे गेलो, तरी देवा आता मी परत उठत आहे.
देवा नवीन शक्तीच्या द्वारे मी उठत आहे, नवीन सामर्थ्याच्या द्वारे मी उठत आहे, नवीन जोमाने मी उठत आहे. परमेश्वरा तुझं काम करण्यासाठी. सैतानाने किती अडखळण केले तरी पण देव बाप्पा मी उठणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला पाहायला मिळतं की प्रियांनो येसाव आणि याकोबाच्या विषयी. हालेलुया, हालेलुया. येसावानी चूक केली. देवाच्या अधिकाराला, देवाने दिलेल्या गोष्टीला त्यांनी तुच्छ लेखलं. हालेलुया. प्रियांनो याच्या अगोदर आम्ही पाहतो तर प्रियांनो तर अन्न हे शरीरापेक्षा जास्त नाही. हालेलुया. मग प्रियांनो इथं त्याला खूप भूक लागली होती. तो जर प्रभूला म्हटला असता प्रभू मला खूप भूक लागली, तर प्रभूने त्याचं पोट गच्च भरलं असतं. हालेलुया. काही न देता. हालेलुया, हालेलुया. इथे आम्हाला डिस्ट्रॅक्शन पाहायला मिळतं, फसवेपणा पाहायला मिळतो, फसवणूक आपल्याला पाहायला मिळते. प्रियांनो भुरळ घालणे, भ्रष्ट करणे हे सैतानाचं काम आहे. पण आमचं काम आहे शुद्धीवर राहणं. आमचं काम काय आहे? शुद्धीवर राहणं. प्रतिदिवशी आम्हाला सावध जागृत राहायचंय. 1 पेत्र 5:8 मध्ये पेत्र म्हणतो भावांनो तुम्ही सावध असा, जागे राहा, कारण तुमचा शत्रू सैतान आपण कुणाला खावं कुणाला गिळावं. आम्ही चॅलेंज केलं पाहिजे. तू काहीच करू शकत नाही, तू माझ्या जवळ येऊ शकत नाही, तू सेवेच्या मध्ये तर येऊच शकत नाही, मला कुणीच अडवू शकत नाही. मला स्वर्गातून अधिकार आहे. मला देवानी स्वतः बोलवलेले, मला देवानी स्वतः हे करण्यासाठी सांगितलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आदामाला फळ खायला सांगितलं नव्हतं. हालेलुया. आदामाने फळ खाल्लं आणि आदामाच्या जीवनामध्ये भयंकर परिणाम आले. त्याने डिस्ट्रॅक्ट केलं त्याला. त्याला सांगितलं अरे हे फळ खाण्यास फार सुंदर आहे, हालेलुया, चवदार आहे, आणि मग त्याला बुद्धी येईल, तू देवासमान होशील. बायबलच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही. म्हणून बायबल आम्हाला चांगल्या रीतीने माहित असणं गरजेचं आहे. हॅलो, आम्हाला बायबल चांगल्या रीतीने हो खूप गरजेचं आहे. प्रियांनो येशूला काय म्हटलं, तो बायबल मध्ये लिहिले तुझ्याविषयी, तुझ्या पायाला धोंड्याची ठेस लागू नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो येशूने उडी मारली का? नाही मारली. तो डिस्ट्रॅक्ट करायला येतो. 3 वेळा त्या 3 वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्याची परीक्षा घेतली. प्रियांनो सैतान आम्हाला सदैव तो तयारच आहे आम्हाला दिशाभूल करण्यासाठी, आम्हाला मार्गभ्रष्ट करण्यासाठी. पण जर आम्ही जर वचनाने तयार असू, प्रार्थनेने तयार असू, प्रतिदिवशी तयार असू, देवा आज मला कोणत्याही परीक्षेमध्ये पडू नको देऊस. हालेलुया, हालेलुया. तर आम्हाला वाईटापासून आज सोडव. हालेलुया. येशूने शिकवलं शिष्यांना, तुम्ही परीक्षेत पडू नये तर वाईटापासून तुमचं रक्षण व्हावं. देवा रोज प्रतिक्षणी माझं रक्षण कर. हालेलुया. तुझ्या इच्छेच्या पलीकडे मी जाऊ नये. तुझ्या इच्छा माझ्यासाठी फार महत्वाच्या आहे. माझं नको देवा, तुझं गौरव होऊ दे, माझा ऱ्हास होऊ दे, माझा ऱ्हास होऊ दे. माझं मन महत्वाचं नाहीये, देवाच्या इच्छा महत्वाच्या. आम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी इथं आहोत या भूतलावर. हालेलुया, हालेलुया. आम्ही कशासाठी आहोत? इच्छा करण्यासाठी. देवाने आम्हाला इथं त्या भूतलावर ठेवलेलं. पेत्र फार मोठमोठ्या गोष्टी बोलत होता. म्हटलं प्रभूजी मी तुझ्यासाठी प्राण देईन, मी तुझ्यासाठी काय करेन. पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा तो म्हणतो मी येशूला ओळखत नाही. काय म्हणतो तो? मी येशूला ओळखत नाही.
प्रियांनो, हा आहे सैतान. त्याला भीती घातली, त्याला भय आणलं, त्याला दडपणामध्ये टाकलं. सैतानाकडे फार युक्त्या, कुयुक्त्या, प्रयुक्त्या आहेत प्रियांनो. आणि तो त्या मानवावर तो आजमावतो. काय करतो तो? आणि मानवाला सैतानाची इच्छा आहे की त्याने माझ्या दहशतीखाली राहावं. हालेलुया. पण प्रियांनो, आम्हाला भिण्याचं कारण नाही. आमचा प्रभू परमेश्वर आमचा रक्षक आहे. आमच्या उजव्या हाताला सावली, दिवसा सूर्य, रात्री चंद्र आम्हाला बाधा करणार नाही. प्रियांनो, चंद्र बाधा करतो का? चंद्र प्रियांनो, याच्या पाठीमागे एक बिब्लिकल रिझन आहे. उगत ते बायबल मध्ये ठेवलेलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, त्याच्यापासून बाधा होत असेल म्हणूनच बायबल सांगते ना. ते आम्हाला माहित नाही, ते आम्ही फाइंड आउट करू. हालेलुया, हालेलुया. एक तरुण येशूकडे आला. त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन पाहिजे. तो म्हटलं खूप छान. त्यांनी सांगितलं 10 आज्ञा पाळ. तो म्हणाला, हो प्रभू, मी 10 आज्ञा मी पाळत आहे, लहानपणापासून पाळत आहे. आता बघा, याला लहानपणचं पण आठवत आहे. मनुष्य कसा आहे बघा. मला काल काय खाल्लं मला आठवत. तो म्हणतो लहानपणापासून चांगली गोष्ट, त्याची मेमरी चांगली. देव बाप्पा अजून एकदम तीक्ष्ण बनवू आमच्या मेमरीज. हालेलुया, हालेलुया. पण जेव्हा मूळ प्रश्न आला, कारण तो खूप श्रीमंत होता प्रियांनो, त्याने जीवनाच्या स्वामीला सोडलं आणि त्याने प्रियांनो पैशावर प्रेम त्याने दाखवलं. त्याने काय दाखवलं? सैतानाने त्याला डिस्ट्रॅक्ट केलं. अरे पैसा 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 महत्वाचा आहे. सैतानाने त्याला काय सांगितलं? येशूपेक्षा पैसा महत्वाचा आहे. आणि प्रियांनो, तो तिथून निघून गेला. तो काय झाला? तिथून निघून गेला. कारण सैतानाने त्याला सांगितलं की बाबा रे, पैसा तुझ्याकडे असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्याने काय केलं? त्याने येशूला नाकारलं. पण त्याच्या पाठीमाग सैतानाचा हात होता. हालेलुया. आम्हाला देवाच्या आज्ञा पाळणं फार महत्वाचं आहे. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं आमच्यासाठी ख्रिस्त आहे. आमच्यासाठी कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्तापासून दूर नेण्यासाठी सैतान आमच्या जवळ आहे. येशू काय म्हटला? पहा, मी दाराशीच उभा आहे. सैतान पण दाराशी उभा आहे. कोण उभा आहे? सैतान पण. प्रकटीकरण 3:20 मध्ये म्हटलं, येशू म्हणाला की मी पहा, मी दाराशीच उभा आहे. येशू आमच्या दाराशी का उभा आहे? यासाठी की आमची दिशाभूल होऊ नये, यासाठी की आम्ही ख्रिस्ताच्या गोष्टी करण्याचं सोडून इतर भलत्याच गोष्टी आम्ही करू नये, म्हणून ख्रिस्त आमच्या दाराशी उभा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, बायबलमध्ये हे जे कॅरेक्टर्स आहेत ते सर्व देवावर खूप प्रेम करणारी लोक आहेत. त्यांनी जगाला दुय्यम स्थान दिलं आणि ख्रिस्ताला प्रथम स्थान दिलं. जगाला काय केलं त्यांनी? आमच्या ख्रिस्ती जीवनाचा मूळ उद्देशच ख्रिस्ताच्या आज्ञा पालन आहे. ख्रिस्ताचं आज्ञा पालन आहे. आणि म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला सैतान आम्हाला ख्रिस्तापासून दूर नेण्यासाठी प्रियांनो काय करेल? आम्हाला 2 मन आहेत. आम्हाला काय आहे? 2 मन आहेत. असं करू का तसं करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे घेऊ का ते घेऊ. प्रियांनो, पण आम्हाला एकच मन देवाला मागूया. आपण पवित्र आत्म्याला सांगूया, मला काय कर?
एकच मंदिर, एकच देव, एकच बाप्तिस्मा, एकच विश्वास. हालेलुया. मला एकच मंदिर. मी डावी उजवीकडे इकडे तिकडे भटकणार नाही. बायबल सांगतो स्थिर मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल. उपदेश नीतिकर्ता शलोमोन राजा म्हणतो, जो मनुष्य स्थिर आहे, देवा मला स्थिर कर तुझ्यामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शलोमोन राजा म्हणतो, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण शेवटी तो कुठे जातो? आम्हाला येशू म्हटला, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. इथे तो खडसून सांगत आहे, माझा मार्ग सोडून आम्ही इकडे तिकडे जायचं नाही, सोडायचं नाही. इस्रायल लोक किती वर्ष भटकत होते. इस्रायल लोक किती वर्ष भटकत होते. ते भटकवलं सैतानाने त्यांना. निर्णय आमच्या हातामध्ये आहे. निर्णय कुणाच्या हातामध्ये आहे? प्रेरणो, सैतान हजारो लाखो विचार आणेल. सैतान अनेक ऑफर्स आणतो, हे तुझ्या फायद्याचे आहेत, हे तुझ्या याच्या आहेत, हे तुझ्या त्याच्या आहेत. त्याला सांगा, माझ्या फायद्याची काळजी तू करू नको, माझ्या जीवनाची काळजी तू करू नको, माझ्या भविष्याची काळजी करू नको. माझ्या भविष्याची काळजी करणारा जीवनदाता प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देव म्हणाला, या सेईर पहाडाला तुम्ही बहुत काळ वर्षे घालत आहात, आता पुरे करा. आता उत्तरेकडे जा. देव काय म्हटलं त्यांना? आता तुम्ही अनुवाद 2:3 मध्ये तो म्हटला, आपण वाचायचं वचन, देवाने त्यांना उत्तर दिलं. देवाने त्यांना, आम्ही जर कन्फ्युज असू, आम्ही कन्फ्युज असतं कामा नये. हालेलुया. बायबल आम्हाला जे सांगत आहे तो स्वर्गाचा मार्ग आहे, आणि त्याच मार्गाने आम्ही स्वर्गात जाणार आहोत. त्याच मार्गाने आम्ही कुठे जाणार आहोत? स्वर्गात जाणार. म्हणून आम्हाला दोन मन नकोय. आम्ही हेच करणार आहोत. सैतानाला आम्हाला ठासून सांगायचं आहे, आम्ही हेच, यापासून आम्ही विचलित होणार. यापासून आम्ही, तू आम्हाला भोळ किती जरी पाडली तरी पण मला किती विचलित केलं, किती व्यत्यय आणला, किती, तो खूप नेटाने, बायबल सांगतो तुम्ही नेटाने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. थोडी ताकद नका लावू. हॅलो, पूर्ण ताकद लावा. तुमच्या मध्ये किती ताकद आहे. हालेलुया, हालेलुया. आमच्या मनाचं बल फार महत्वाचं आहे. हालेलुया. आमच्या मनाचं बल फार महत्वाचं आहे मंडळी. प्रेरणो, आम्ही निश्चय करायचे रोज बायबल वाचून, देवा मी असं करणार आहे, तसं करणार आहे, हे करणार आहे. ते देवाला आनंद होतो जेव्हा तुम्ही करार करता देवा बरोबर आणि तो पाळता. पेत्रस सारखे मागे गेल्यावर देवाला आनंद होत नाही, इथे देवाचा अपमान होतो. हॅलो, काय होतो? आणि ते प्रियांनो, आमच्या कर्वे देवाचा अपमान होणं प्रियांनो, हे आमच्यासाठी खूप दुःखदायक आहे. हालेलुया. आमच्या देवाला आम्हाला उंच करायचं आहे. आमचं काय काम आहे? उंच करायचं आहे आमच्या देवाला. सैतानाच्या समोर देवाने शाश्वती दिली योबाची, आणि म्हणून तो म्हणत आहे, माझा सेवक योब याच्याकडे तू पाहिलंस का? देवा मला योबासारखा विश्वास तर देव आमची ग्वाही देईल सैतानाला की हा माझा दास आहे. हा कोण आहे? माझा यहोवा परमेश्वराला विश्वास होता, आणि म्हणून तो म्हणाला, हा माझा दास. येशू विषयी तो म्हटला, याच तुम्ही ऐका. आम्ही कुणाच ऐकत आहोत? आम्हाला
फक्त आणि फक्त आमचा देव परमेश्वर याच्या वाणीप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. सैतान डिस्ट्रॅक्ट करायला जरी आला तरी पण तो मागे गेला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. काय झालं पाहिजे? तो तो प्रियांनो लज्जित आणि फज्जित झाला पाहिजे. हालेलुया. देवा मला असं बळ दे, देवा मला अशी शक्ती दे, मला असं ताकद दे, अशी बुद्धी दे. मी सैतानाला हारवेन. हालेलुया. सैतानाला मी पाडेन. हालेलुया. सैतानाला मी कधीच विजयी होऊ देणार. आम्हाला ठरवायचंय ज्या ज्या गोष्टी आम्ही आता आम्ही ठरवणार. काय ठरवणार आहे? काय घ्यायचं, काय बनवायचं, काय खायचं, काय न्यायचं, काय कार्यक्रम करायचा, कोणत्या गाण्यावर डान्स करायचा, 24 नाईटला, नवीन वर्षाला काय करायचं, नवीन वर्षाला आम्हाला नवीन वर्षामध्ये आम्ही काय करणार आहे, नाही का? आपल्या मनामध्ये चाललेलं असतं. हालेलुया. हे मी हे करणार आहे, ते करणार आहे, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. तसं देवाला पण सांगूया, देवा मी तुझं प्रत्येक वचन मी पाळणार आहे. हालेलुया. मी पटणार नाही कधीच. हालेलुया. आणि मी पडलो तरी पण माझा प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. धार्मिक पडला तरी सपशेल पडणार नाही. दावीद म्हणतो तुम्ही कधी सपशेल पडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव देव तुमचा आधार, तुमचा आश्रय, तुम्हाला सांभाळण्यासाठी, तुम्हाला स्टँड करण्यासाठी, तुम्हाला पुन्हा उभं करण्यासाठी, तुमची पुनर्स्थापना करण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हा बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे, आमच्या बरोबर आहे. सैतान किती डिस्ट्रॅक्शन आणू द्या, किती व्यत्यय आणू द्या, किती गोष्टी आणू द्या, प्रियांनो थोडा वेळ होईल पण पुन्हा मला उठून उभा राहायचं आहे. हालेलुया. मला काय व्हायचं आहे? हा होईल, पडेल. प्रियांनो देवाच्या सेवकांची जर आम्ही हे गोष्ट पाहिल्या तर ते सगळे पळ सुटले नाही. काय सेवक जर पाहिले तर ते पडले उठले, पडले उठले. देवाने त्यांना सहाय्य केलं. बायबल सांगतं देवाने दाविदाचा पडलेला डेरा परत उभा केला. देवाने सोडलं का त्याला? देवाने टाकलं का त्याला? देवाने त्याला अंतर दिलं का? नाही नाही नाही. तो आमचा देव आहे, पुनर्स्थापना करणारा देव, नवीन शक्तीने भरणारा देव, नवीन ताकदीने भरणारा देव, नवीन आशेचा देव आहे तो आमचा. आशा कधीच मनोभंग करणार नाही तुमची. देवाला रोज सांगा, रोज मला उठव. हालेलुया. एक दिवस मी असा उभा राहील का परत कधीच पडणार नाही. हालेलुया. देवा असं मला कर, असं मला कर. पण ते निश्चयाने तुम्ही होणार आहात, तुमच्या निश्चयाने. हालेलुया, हालेलुया. तुम्ही निश्चय करायचा आहे, मला हेच करायचंय, तेच करायचं आहे. हालेलुया. मला तासन तास बायबल वाचायचं आहे. हालेलुया. मला देवाच्या वचनाची घोषणा करायची आहे. माझ्या मनाला असं मजबूत करायचं आहे की माझं मन देवाच्या वचनावर स्थिर राहील. म्हणून यशया 26:2 मध्ये बायबल सांगतं ज्याचं मन परमेश्वराच्या ठाई स्थिर झालेलं आहे त्याला पूर्ण शांती देतो. हालेलुया. देवा मला तुझ्या पूर्ण शांतीमध्ये ठेव. मला परात्परा तुझ्या गुप्त स्थळामध्ये ठेव. मला वाईटापासून तू रक्षण कर, वाईट विचारापासून, वाईट कल्पनेपासून, वाईट योजनेपासून माझं रक्षण कर. मी तुझ्याच मार्गात चालेल. तुमच्या प्रार्थनेने देव तुम्हाला तसं मन देणार आहे. आज जे तुम्हाला असं वाटतं अशक्त, मला हे नाही जमत, ते नाही जमत, ते नाही करत, मी करायला जातो पण होत नाही, करायला जातो पण, देवाकडे मागा, मागा. भाकर मागितली तर तो धोंडा देणार नाही. हालेलुया, हालेलुया. तो देव देण्यासाठी तयार आहे प्रियांनो. हालेलुया. दाविद म्हणतो मी मरणार नाही. हालेलुया. मी जगणार. माझ्या जीवनाचा हेतू एकच आहे. देवाला सांगा,
मी असाच मरणार नाही. हालेलुया. मी असाच तुझ्या नावाला उंच करून मी मरेन. तुझ्या नावाची सुवार्ता सांगून मी मरेन. तुझ्या नावात अनेकांना देवाच्या राज्यात आणून मी मरेन. तुझ्या अनेक जे आजारी, दुःखी, कष्टी, निराश, रंजलेले, गांजलेले, अनाथ, परके, पोरके, विधवा, जे तुझ्यापासून दूर गेले, मागे गेले, बॅकसाइड झाले, खूप उशीर होण्यापूर्वी देवा माझा उपयोग करून घे. तो मला डिस्ट्रॅक्ट करेल, पण तू पुन्हा तुझ्या मार्गावर मला आणशील, माझा विश्वास. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही सैतानाने भटकवला तरी पण देव उदयपुत्र उधळला. हालेलुया. पण त्याच्या बापाने परत त्याला घरात घेतला. हालेलुया. त्याच्या बापाने परत आणून केला. त्याच्या बापाने त्याला परत अंगठी घातली, नवीन करार केला. पण देवा मला पडू देऊ नकोस, मला उतरू देऊ नको, मला इकडे तिकडे नाही जायचं देव बापा, मला तुझ्याच मागे जायचं. एकदा येशूने पेत्राला हाकललं. येशूने काय केलं? पेत्राला हाकललं. पेत्राचं काय उत्तर होतं? पेत्राचं उत्तर होतं, प्रभू कुठं जाऊ? हालेलुया. प्रभू मी कुठं जाऊ? जीवनाचा स्वामी तर तू आहे, जीवन तर तू आहे, तुला सोडून मी कुठं जाऊ? मी कुठं जाऊ प्रभू परमेश्वरा? हालेलुया, 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 हालेलुया. प्रेरणू पाऊल 63 व्यक्ती होता, ख्रिस्ताचा छळ करणारा होता. येशू म्हटला, आता मला स्वतः जावं लागेल पावलाकडं आणि बघावं लागेल त्याच्याकडं. हालेलुया. तो जुना करार कडकडीत पाळणारा व्यक्ती होता. हालेलुया. येशू त्याला गेला, येशू भेटला, येशूने त्याला बदललं, येशूने त्याला नवीन व्हिजन दिलं आणि त्याला परत आणलं. हालेलुया. तो चुकीच्या मार्गावर चालला होता, तो ख्रिस्ताचा छळ करणारा होता, ख्रिस्ताच्या लोकांचा छळ करणारा होता. देवाचा दास प्रेरणा आम्हाला पाहायला मिळतो नवीन करारामध्ये. त्याला मारण्याच्या टाइमला मुख्य तो त्याच्यामध्ये स्पेशल त्याचा पार्ट होता स्टेफन. स्टेफन प्रेरणा, स्टेफन मेल्यावर पावलाचं तारण झालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्टेफनाच्या बरोबर असता आणखीन प्रभूची सेवा वाढली असते. हालेलुया. सैतान नेहमी येईल आम्हाला दिशाभूल करायला. आम्ही बिलकुल बदलायचं नाही. हालेलुया. सरडा काय करतो? रंग बदलतो. हालेलुया. काय करतो तो? रंग बदलतो. देवाला रंग बदलणार नाही. एकच कलर, माझा ब्लॅक आहे, प्रभूला आवडले, स्वीकार केला प्रभूने. हालेलुया. देवा मी कधीच मला न बदलणार असं मला स्ट्रॉंग मन दे. काय कर मला असं, मला स्ट्रॉंग मन दे बापा. मी इकडे तिकडे कुठे जाणार नाही. ऐसा मुझको बना. हालेलुया. पेत्राला म्हटलं तू अडखळ नाही माझ्यासाठी. डायरेक्ट काय म्हटला? तू माझ्यासाठी डायरेक्ट अडखळ नाही. कारण त्याने प्रभूच्या योजनेमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला. कधी कधी प्रभूला कडकपणे बोलावं लागलं, मग आम्ही वाईट नाही वाटून घ्यायचं. पुष्कळ जा देव आम्हाला बोलतो तर प्रेरणा आम्ही आनंद करूया की देवाने मला शिकवलंय, बनवलं, सांगितलंय. देव मला सावध करत आहे, देव मला धोक्यापासून वाचवतोय, देव मला बाहेर काढत आहे, म्हणून आनंद केलं पाहिजे. कधी कधी लोकांना वाईट वाटतं. देव आमच्या चुका काढतो तर आनंद आणि उल्हास केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेरणा दावीद राजा त्याला अभिषेक म्हणतो. दावीद राजा काय म्हणतो त्याला? असा अभिषेक माझा मस्तक नाही म्हणणार नाही. जर धार्मिक मला चुका दाखवेल तर मी नाही म्हणणार नाही त्याला. आम्ही देवाला नेहमी
कधीच नाही म्हणायचं नाही. हो प्रभू, आणखीन काम कर, आणखीन तोड फोड कर माझ्या जीवनामध्ये, पण मला नीटच कर, मला तुला आवडणार पात्र बनव. हालेलुया, 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 हालेलुया. ब्रँड आमच्या कर्वे कुणीही अडखळता कामा नये. देवाच्या राज्यातील लहानातील लहान, लहानातील लहान म्हणजे कसं म्हणता येईल आपल्याला, जो नवीन व्यक्ती आहे, जो नवीन ख्रिस्ताकडे आलेला आहे, तो परिपक्व नाही झाला, त्याची वाढ नाही झाली, तो हे नाही झाला, आमचं कॅरेक्टर असं असलं पाहिजे, आमचं हे असं असलं पाहिजे. आपण वचनाकडे जाऊया, मग ते 17:2 कडे आपण जाऊया. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखता पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची मग ते 17:2. अच्छा, नाही, दुसरं वचन आहे ते. बायबल असं सांगतं की लहानातील एकाला पण आडखळण करता आम्ही कामाने, कारण असं जो करेल त्याच्या गळ्यामध्ये जात्याचा धोंडा बांधून त्याला, त्याचाच भाग आहे दुसरा भाग. हा, 18:7. बरं, 18. मजदूर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्यावर मोठ्या ताळ्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या. आम्ही जगाला प्रकाश देणारे देवाने आम्हाला बनवले, आडखळण करणारे नाही. आमच्या बोलण्यातून, आमच्या चालण्यातून, आमच्या वागण्यातून, आमच्या कॅरेक्टर मधून, आमच्या समजदारपणातून, आमच्या प्रेमामधून ह्या जगाला कसंही करून अग्नीतून उडून बाहेर काढायचंय. ही जबाबदारी देवाने आम्हाला दिली, ही जबाबदारी देवाने आम्हाला दिलेली आहे. ब्रँड मत्ती 13:21 मध्ये म्हणतं, बायबल आम्हाला सांगतं, जेव्हा संकट येतं तेव्हा लोक अडखळतात. काय सांगतं बायबल आम्हाला? जेव्हा संकट येतं तेव्हा लोक काय होतात? अडखळतात, थांबतात. येशू म्हटला गेतशेमनी बागेमध्ये त्याच्याविषयीची भविष्यवाणी केली मत्ती 26:31 मध्ये. तो म्हटला त्या रात्री तुम्ही सगळे अडखळाल. येशू काय म्हटला? हा, कारण प्रसंगच असा आहे, कारण प्रत्येक जण आपल्या जीवावर प्रेम करत आहे, ख्रिस्तावर नव्हे. म्हणून तर येशू म्हटला तुम्ही त्या रात्री सर्व अडखळणार आहात. मत्ती 24:10 मध्ये तो म्हटला त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, त्यावेळेस तो समय येण्यापूर्वी मला मजबूत कर दे बाबा. माझ्या जीवनामध्ये तो समय येण्यापूर्वी मला तू काय कर? मजबूत कर. बायबल आम्हाला सांगतं मग ते 13:41 मध्ये सगळ्या अडखळण करणाऱ्यांना देवदूत येऊन जमा करतील, मगच बाकीचे लोक स्वर्गात जातील. शिष्य म्हणाले की आम्ही करतो, आम्ही काढतो, आम्ही निधन कापतो, आम्ही निधन वेगळं करतोय. अरे म्हटलं तुम्ही नाही करू शकत, दूत करतील माझे. कोण करतील? माझे दूत काय करतील? ते त्यांना मी काम दिलेलं आहे आणि ते काम करतील. ब्रँड हालेलुया, हालेलुया. येशू म्हटला मत्ती 16:1 मध्ये तुम्ही अडखळले जाऊ नये म्हणून या मी गोष्टी तुम्हाला सांगून ठेवल्या आहेत. काय वचन? हालेलुया. याचं मनन आणि चिंतन आपण करूया. काय करूया आपण? तो म्हटलं तुझा हात तुला अडखळवतो काय? तुझा डोळा काढून टाक, तुझा पाय
मग कसं काय देवा हात काढला, पाय काढला, डोळे काढले? सार्वकालिक अग्नीमध्ये पडण्यापेक्षा हात पाय, हा, लंगडे, आंधळे, पांगळे, मुके, बहिरे, बिनपायाचे स्वर्गात गेलेलं बरं. हालेलुया, हाले. म्हणून येशू म्हटला, तुम्ही अडकलेले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. सैतान अडखळत करणार. हालेलुया. सैतान काय करणार? प्रियांनो, होशे 14:9 आपण वाचा. होशे संदेष्टा 14वा अध्याय आणि 9 वचन आपण वाचूया. येशूला धोंडा आणि अडखळणाचा खडक म्हटलेला आहे. हालेलुया. येशूला काय म्हटलेलं आहे? यशाया 8:14 मध्ये आपण पण, जो कोणी शहाणा आहे याला, इकडे बघा, बायबल आम्हाला सुज्ञ बनवतो, शहाणं बनवतो. हालेलुया. बायबलचे वचन काय करतात? शहाणं बनवतो. ते शहाणपणासाठी योग्य असं आहे. हालेलुया. हा, परत वाचूया. जो कोणी, आम्ही शेवटी शहाणे होणार आहोत. हालेलुया. वाचून वाचून, प्रार्थना करून करून, अनेक संदेश ऐकून ऐकून, आम्ही ठोकर खाऊन पडून उठून आम्ही शहाणं करणार आहे देवा आम्हाला स्वर्गात जाण्याच्या लायकीच. हालेलुया. काय करणार देव बाप्पा? आम्हाला हवाच या. ही खूप सुंदर भविष्यवाणी आहे, मला आवडते, सगळ्या आवडतात. हालेलुया. येस, आम्ही वाचूया. जो कोणी समंजस आहे, देवा मला समंजस पण दे तुला समजण्यासाठी. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत. परमेश्वराचे मार्ग कसे आहेत? हो, परमेश्वराचे सर्व मार्ग सरळ आहेत. धार्मिक त्याच्यात चालतील, त्याच्यात धार्मिक चालतील, आणि पातकी अडखळून, आणि पातकी त्याच्यात अडखळून पडतील, आणि पातकी त्याच्यात अडखळून पडतील, आणि पातकी त्याच्यात अडखळून पडतील. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला प्रियांनो अडखळण्याचा खडक म्हटलेला आहे. पुष्कळ लोक येशूला पाहून अडखळतील, पडतील, पण आम्ही स्टँड होणार. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, सैतान आम्हाला देवाला सांगूया, देवा मला दृढ, निश्चल, न खचणारा असा मला बना. हालेलुया. सैतान अनेक ऑफर घेऊन येईल. निनवेला काय चाललं? तारससलच काय येशूला धरतो? पैसा आहे ना तुझ्याकडं, खा पी हे जीवा, आयश कर, माझ्या कर. हालेलुया. तुम्हाला आणि मला येशू बरोबर हायर लेवलवर चालण्यासाठी येशूने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. हालेलुया. सैतानाला हे माहिती आहे, आणि म्हणून सैतान येऊन तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल, तुमची दिशाभूल करेल, तुमच्या विरोधात उभा राहील, तुम्हाला हे सर्व करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याला सांगा, धार्मिक 7 वेळा पडला तरी उठतो. हालेलुया. आणि नवीन पालवी सारखा फटेल. तो मी आहे. हालेलुया. तो कोण आहे? तो कोण आहे? तो आपण बोलूया, तो मी आहे, तो मी आहे. आले तो हालेलुया. देव तुमच्या बरोबर आहे. सैतान अडखळण करल. येशूनी सांगितलं अडखळण होणार नाही, असं होणारच नाही, होणार आहे. हालेलुया. एका दिवसात कोणी सुपरमॅन, चॅम्पियन नाही होणार. हालेलुया, हालेलुया. आम्हाला वेळ लागेल, पण आम्ही हुबेहूब आम्ही येशूचे शिष्य होणार आहोत. हालेलुया. जसं येशूचं रूप बदललं त्या रूपांतराच्या डोंगरावर, तसं माझं रूप येशू बदलत आहे. येशू मला नवीन बनवत आहे, नवीन शक्ती देत आहे, नवीन सामर्थ्य देत आहे, नवीन बळ देत आहे. येशू माझी तयारी करत आहे. हालेलुया. येशू माझी तयारी करत आहे. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. धन्यवाद देतो प्रभू, तुला उंचावतो, तुला गौरवतो, तुझी महिमा गात.
प्रभू, ख्रिस्ती जीवनात चालत असताना आम्हाला अनेक मोह येतील, अनेक परीक्षा येतील, अनेक आव्हाने येतील, अनेक परमेश्वरा अनेक मोह येतील प्रभू. अनेक ऑफर्स घेऊन येईल सैतान आमच्याकडे. तो सांगेल ह्या तुमच्या फायद्याच्या आहेत प्रभू, पण ह्या सर्व लबाड आणि खोट्या आहेत. तू आमच्यासाठी प्राण दिलास, आम्हाला नवीन जीवन दिलास प्रभू. आम्हाला अडकळण होईल, पण आमची पावले ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थिर करणारा तू देव आहेस. आमचे लटपटणारे गुडघे स्थिर कर. आम्हाला असं मन दे. पाऊल म्हणतो मला ख्रिस्ताचं मन आहे प्रभू. आम्हाला स्थिर कर प्रभू. ज्या कार्यासाठी तू आम्हाला निवडलंस, ज्या गोष्टीसाठी आम्हाला निवडलं, आम्ही मरणार नाही तर आम्ही जगणार आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करणार. तो म्हणाला माझ्या विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टी करेल प्रभू. हालेलुया. तो म्हणाला मी तुम्हाला अशी बुद्धी, असं ज्ञान देईल प्रभू. तू दिलेलेच आहेस, तू दिलेलेच आहेस, तू दिलेलेच आहेस प्रभू. तुझी स्तुती करतो, तू आम्हाला संधी देतोस. तुझी स्तुती करतो, आम्हाला उभं करतोस. तुझी स्तुती करतो प्रभू. परमेश्वरा, आम्ही फार काळ पडून राहत नाही प्रभू. परमेश्वरा, तुझी दया कृपा, पर्वत ढळतात, टेकड्या ढळतात, पण तुझा शांतीचा करार, तुझा खरा करार आमच्यापासून कधी ढळत नाही. आम्हाला स्थिर आणि मजबूत कर. आम्हाला एकेकाला 1000 समान कर, दोघांना 10,000 समान कर. आमचं बळ वाढव, शक्ती वाढव, ताकद वाढव प्रभू. प्रभू, लोक 1:75 प्रमाणे तो आमच्यासाठी म्हणाला पवित्रतेने, हालेलुया, तुम्ही आयुष्यभर निर्भयपणे माझी सेवा करा प्रभू. परमेश्वर, आम्ही तुझे प्रॉमिसेस आम्ही घेत आहोत, त्याची घोषणा करत आहोत प्रभू. आमचे आयडेंटिटी आम्हाला माहित आहे. आमची स्टोरी तू बदललेली आहेस, आमची स्टोरी बदललेली आहेस. आम्हाला धुळीतून उचलून राजाच्या पंक्तीस बसवलेलं. आम्ही तुझ्या बरोबर उच्च स्थानावर परमेश्वरा तो आम्हाला घेऊन जात आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. स्तुती आणि गौरव गातो, मान महिमा सन्मान देतो. येशूच्या नावामध्ये ही लहानशी प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पिता. आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच आमचे ऋणी तू आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शित नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन. शेवटचा आशीर्वाद घेऊया. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे त्यांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन 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 आमेन. Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.